नाणार रिफायनरी संदर्भात आता भेटीगाठींना सुरुवात झालेली आहे। रिफायनरी समर्थकांच्या भेटीला स्वतः आदित्य ठाकरे गेलेले आहेत। यावेळेला मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित आहेत आणि इतर सर्वपक्षीय कार्यकर्ते सुद्धा उपस्थित असल्याचं समजतंय। लोकांच्या मनातली भावना डावलून पुढे जाणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे रिफायनरी समर्थकांच्या भेटीला आदित्य ठाकरे गेलेले आहेत। भेटीगाठी ते घेत आहेत, तिथल्या लोकांच्या मनातल्या भावना जाणून घेत आहेत। यावेळेला मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित आहेत, सोबतच सर्वपक्षीय कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। नाणार रिफायनरी संदर्भात आदित्य ठाकरे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य काल केलेलं होतं। या अनुषंगाने आपल्या कोकण दौऱ्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे इथल्या स्थानिकांच्या भेटीगाठी घेत आहेत। नाणारबाबत स्थानिकांचा विश्वास हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि दोन्ही बाजू आपण ऐकून घेणार असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। आणि दरम्यान नाणारसाठी पर्यायी जागा शोधत असून प्रदूषण होणार नाही अशाच ठिकाणी हा प्रकल्प होणार असल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिलेली आहे। नाणारमध्ये नको आणि तिथून आपण हलवलेलं आहे, कारण तिथे लोकवस्ती होती, तिथे गावं होते, वाड्या होत्या, तर तिथून आपण बाहेर हलवलेलं आहे। जिथे आता प्रस्तावित होईल, मला वाटतं एकच महत्त्वाची गोष्ट याच्यात आहे की चांगला मोठा प्रकल्प जर येत असेल तर सरकारचं पहिलं काम असतं आणि आमच्या सगळ्यांचंच पहिलं काम असेल की लोकांबरोबर, तिकडच्या स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून, स्थानिक भूमिपुत्रांबरोबर चर्चा करून त्यांना त्यांचे न्याय हक्क कसे त्यांचे कसे मिळतील, त्यांना न्याय हक्क हे बघून त्यांचा विश्वास जमवून आम्हाला पुढे जायचं आहे। कुठेही कोणाच्या विश्वासावर पाय देऊन जाणार नाही पुढे, हे मी तुम्हाला आश्वासित करतो। मला वाटतं तिथे दोन्ही बाजूनी शिष्टमंडळ मला भेटणार आहेत, त्या दोघांशी चर्चा करीन आणि जी काही त्यांची मतं असतील, मागण्या असतील, ते मी मुख्यमंत्री महोदयांसमोर नेईन। खरं म्हटलं तर माझं गेले एक 6-7 महिने देखील, कारण ते रिफायनरीचे परत प्रस्ताव येत असतात, त्यांच्याबरोबर सखोल चर्चा होत आलेली आहे। कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला काही हानी होणार नाही ह्याची दक्षता घेऊनच, काळजी घेऊनच आपण पुढे जाऊ। ही अशी आपण एक थोडे प्लॅनिंग करून पुढे जाऊ। तर याच वेळेला आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय यंत्रणांच्या होणाऱ्या कारवाईवरून सुद्धा टीका केली आहे आणि सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत सुद्धा त्यांनी भाष्य केलंय। गेल्या 2-2.5 वर्षात जशी वागणूक त्यांच्याकडून येत आहे, सगळ्याच राजकीय पक्षांना, नुसतं आम्ही नाही तर शिरोमणी अकाली दल असेल, इतर काही राजकीय पक्ष असतील, मैत्री होणार नाही होणार, करायची नाही करायची, मला वाटतं हा खूप वेगळा विषय राहिलेला आहे। प्रमुख विषय हाच आहे आपल्यासमोर आत्ता, जी वाढती महागाई आहे, ते लपवण्यासाठी इतर काही हे विषय पुढे आणले जात आहेत का, तो एक प्रश्न आहे। बेरोजगारी जी वाढते, ते लपवण्यासाठी हे इतर विषय पुढे आणले जात आहेत का, हे जे काही यंत्रणा किंवा बदनामी, हा एक मोठा विषय होतोच। म्हणजे न्यूज चॅनलमध्ये हेडलाईन्स आणि ते प्रमुख बातम्या त्याच होतात आणि साहजिक आहे। पण हे जे महत्त्वाचे विषय देशासमोर आहेत ते मला वाटतं आपल्या राजकारणापेक्षा फार मोठे विषय आहेत आणि त्याच्यावर आपण कोणीतरी फोकस करणं गरजेचं आहे। आम्ही राजकीय मंडळी म्हणून फोकस करणं गरजेचं आहे। आम्ही पहिलं पण सांगितलेलं आहे की हे राजकीय जे षडयंत्र चाललेलं आहे, बेसिकली जर आपण बघितलं, ज्या ज्या राज्यामध्ये भाजपचं सरकार नाही आहे तिथे ह्या गोष्टी सुरू आहेत आणि ह्या गोष्टीला आपल्याला सामोरे जायलाच लागणार आहे। कुठे न घाबरता बिनधास्तपणे टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे आणि पूर्ण देश आपण बघत आहात, बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, जिथे जिथे अशा यंत्रणा ज्यांच्या मागे लागतात ते तोंडावर पडतात।